नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण किचनमधले छोट्या पण कामी येणाऱ्या घरातल्या घराघरात असायला हव्यात अशा किचन वस्तू आपण बघणार आहोत. चला तर मग आता सुरुवात आपण किसणीपासून करूया. आता आपल्याकडं अशा प्रकारच्या किसण्या असायलाच हव्यात, कारण ह्या किसणीचा आपल्याला प्रत्येक वेळेस किचनमध्ये उपयोग होतो. आता यामध्ये काही बॉक्सच्या पण किसण्या आहेत की जेणेकरून आपल्याला, आता ही किसणी आहे. आता थोडं जर आपल्याला किसायचं असेल तर हा छोटा बॉक्सची किसणी घ्यायची आणि याच्यामध्ये स्टोअर होतं, त्याच्यामुळं आपल्याला दुसरी प्लेट घेण्याची गरज पडत नाही. आणि आता हे आहे मोठं. आता यामध्ये दोन प्रकारचे केस होतो, एक तर बारीक आणि जाड. आणि याच्यामध्ये जास्त जर आपल्याला लागत असेल तर हा बॉक्स घ्यायचा. आणि आता हे वेपर्सची किसणी आहे. ही वेपर्सची किसणी तर आपल्याला रोज आपल्या हाताखाली असायलाच पाहिजे. आणि ह्या दोन किसण्या पण आहेत. यासुद्धा आपल्याला आता समजा आपल्याला जास्तीचे वेपर्स वगैरे करायचे असतील तर ह्या मोठ्या वेपर्स किस करायचं असेल तर आपण ह्या मोठ्या किसणीचा वापर करू शकतो. आणि ह्या दोन किसण्या आपण उन्हाळ्यामध्ये वापरू शकतो. तर आता मी किचन आवरायला काढलेलं होतं तेव्हा या वस्तू सर्व बाहेर काढल्या. तेव्हा मला असं वाटलं की आपण हा व्हिडिओ बनवू आणि सर्व मैत्रिणींना आपल्याला हा व्हिडिओ टाकता येईल की आपल्याला या वस्तू आपण घरामध्ये स्टोअर केल्या पाहिजे. आणि ही छोटी किसणी तर आपल्याला रोज आलं चहामध्ये टाकण्यासाठी लागतेच. आणि आता ही दुसरं आहे. तर दुसरी वस्तू आहे तर ही पुरी प्रेस. या पुरी प्रेस दोन प्रकारच्या आहेत. आता ही पोळी लाटून आपण याने पुऱ्या कट करू शकतो. आता हे सुद्धा सर्व ऑनलाईन इझिली आपल्याला या वस्तू मिळतात. आणि हे दुसरं आहे तर हे आपण यामध्ये पुरीचा गोळा ठेवून प्रेस करून आपण याच्या पुऱ्या तयार करू शकतो. तर हे पुरी प्रेससुद्धा आपल्याला असायलाच हवे, कारण आपल्याकडे जास्त पाहुणे आले तर आपण लाटण्यापेक्षा असं पटकन आपण प्रेस करून किंवा एक पोळी लाटून आपण इझिली त्याच्या पुऱ्या तयार करू शकतो. तर ह्या वस्तूसुद्धा आपल्या किचनमध्ये असायलाच पाहिजेत, कारण आपल्या हाताखाली या छोट्या छोट्या दिसायला वस्तू दिसतात पण खूप उपयोगी अशा या वस्तू आहेत. आता या पुरी प्रेससुद्धा हे दोन प्रकारच्या आहेत बघा. आणि ह्या ऑनलाईन इझिली आणि स्वस्त 100 रुपयापर्यंत या वस्तू आपल्याला ऑनलाईन मिळतात. आणि आता यामध्ये मी तुम्हाला दाखवते. आता आता ही जी या छोट्या छोट्या वस्तूसुद्धा भरपूर अशा उपयोगी आहेत. आता या छोट्या वस्तूंमध्ये मी कणिक भिजवायचं आहे, पिझ्झा कटर आहे, आणि त्याच्यानंतर घुसळायची रवी आहे, पुरी प्रेस आहे, त्याच्यानंतर आपल्याला पावभाजीचं चॉपर आहे. ते हे आपण पावभाजी आपण याने करू शकतो. आता हे कणिक भिजवायचं चमचा आहे, ते ह्याचा तर खूप उपयोग होतो. आता कोणाकोणाला हाताने कणिक भिजवायला आवडत नाही, तर अशा प्रकारचा आपण ही वस्तू चमचा आपण मागू शकतो आणि याने अगदी इझिली आपली कणिक भिजवली जाते. आणि आता हा पिझ्झा कटर आपण पिझ्झा जरी करत नसलो ते घरामध्ये थालपीठ केलं तर लहान मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी आपण ह्या कटरचा वापर करू शकतो. आपल्या किचनमध्ये हे पिझ्झा कटर तर आवश्यक पाहिजे. आपण कोणतीही वस्तू याने पटकन चिरू शकतो. आणि आता हे आहे चॉपर. आता हे चॉपरमध्ये आपण लसूण चॉप करू शकतो बघा. फक्त त्याला प्रेस केलं तर इझिली लसूण आपला 1 सेकंदामध्ये चॉप होतं. तर हे सुद्धा चॉपर आपल्याकडं पाहिजे. आणि आपल्या हाताखाली याने आपण लसूणही चॉप करू शकतो आणि पावभाजीच्या भाज्यासुद्धा आपण याने चॉप करू शकतो. तर हे चॉपरसुद्धा आपल्याकडं किचनमध्ये पाहिजेच. आणि आता बघा तुम्हाला दाखवते. आता ही रवी. आता ही रवी आपल्या हाताखाली पाहिजे. आता समजा आपल्याला थोडं कढी करायची आहे, कढी करायच्या वेळेस ताक घुसळायचं आहे, तर अशा पद्धतीने आपण मिक्सर, आपल्याला जास्त भांडे पण होत नाही ना, इझिली आपण हे घुसळू शकतो. तर अशा प्रकारचे रवीसुद्धा आपल्याकडं पाहिजे. आणि हे मिक्स करायची स्पून. आता हे सुद्धा आपल्याकडं पाहिजेच आहेत. आता हे मोठं जास्त करायचं असेल तर मोठ्याचा वापर करायचा, आणि थोडं करायचं असेल वाटीमध्ये तर आपण हे छोटे छोटे विस्कर वापरू शकतो. आता हे 4 प्रकारचे छोटे छोटे. आणि ह्या ज्या वस्तू आहेत या आपण आता संक्रांत चालू आहे, हळदी कुंकाला सुद्धा वाण म्हणून अशा प्रकारच्या वस्तू आपण देऊ शकतो बघा.
आणि देऊ शकतो, कारण ह्या रोजच्या वापरामध्ये असतात. आणि तर बघा, आता आपण पुढची वस्तू बघूया, चाळणी. आता ह्या चाळण्यासुद्धा आपल्याकडं अशा प्रकारची चाळण्या आपल्या घरामध्ये नक्की असायला हव्यात. आता बघा, ही चाळणी आहे. या चाळणीला 3 प्लेट्स आहेत बघा. एक जाड प्लेट्स आहे, एक थोडीशी मीडियम आहे, आणि दुसरी प्लेट ही बारीक आहे. आता ही चाळणी माझी 30 वर्षापूर्वीची आहे, पण आता ज्या चाळण्या निघाल्या आहेत त्या या स्टीलच्या निघालेल्या आहेत, अशा 3 प्लेटच्या. आणि आता ही रोजच्या वापरात आपल्याला पीठ चाळण्यासाठी या छोट्या ही चाळण्या आपण ठेवू शकतो, की जे ही चाळणी आता जास्तीचे पाहुणे येणार असतील तर आपण ही चाळणी काढून पटकन आपण आपलं काम करू शकतो. तर बघा, अशा पद्धतीने या चाळण्यासुद्धा आपल्याकडं किचनमध्ये रोजच्या वापरामध्ये पाहिजेतच. आणि आता ही जी उभी चाळणी दिसते डब्यासाठी, आता कोणाचा हात दुखत असेल तर ही अशा प्रकारची चाळणी आपण वापरू शकतो. आणि छोटा डबा असेल तर ह्या डब्यामध्ये आपण ही चाळणी ठेवू पण शकतो व्यवस्थित, आणि अगदी छान असे याने चाळलं जातं. तर या डब्यासारख्या चाळणीने आपल्याला पीठ कुठेही उडत नाही, अगदी छान असं चाळलं जातं. तर बघा, अशा प्रकारच्या चाळण्यासुद्धा आपल्या घरामध्ये असायला हव्या. आणि आता ह्यासुद्धा आपण जाळीच्या गाळण्यासुद्धा आपल्याकडं पाहिजे. आता ही छोटी चाळणी, आपल्याला थोडं जर काही करायचं असेल तर या छोट्या चाळणीचा आपण वापर करू शकतो. आणि मोठ्या पद्धतीने आपल्याला भाज्या वगैरे धुवायच्या असतील तर आपण मोठी चाळणी वापरू शकतो. तर बघा, आता ही छोटी चाळणी आहे, तर ही छोटी चाळणी आपण वापरू शकतो. आता ही मोठी चाळणीसुद्धा आपण जास्तीचं भाज्या वगैरे धुवून ठेवण्यासाठी, आणि ही जी आहे याच्यामध्ये आपण पुरणसुद्धा बारीक करू शकतो. तर अशा प्रकारची चाळणीसुद्धा आपल्याकडे असायला हवी. या चाळण्यासुद्धा आपल्याकडे असायला हव्या. आणि आता याचासुद्धा आपल्याला खूप उपयोग होतो. आता ही जी चाळणी आहे याने आपण पुरणसुद्धा बारीक करू शकतो. आणि आता हे बघा, झारे. आता हे झारे आपल्याकडे 4-5 प्रकारचे पाहिजे, कारण हा छोटा झारे आपण रोजच्या वापरामध्ये ठेवू शकतो. पण आता हे जे मोठे झारे आहेत, आता आपल्याकडे दिवाळी, दसरा या सणाला आपण हे मोठे झारे वापरू शकतो बघा. आता हे तळण्यासाठी वापरू शकतो. समजा आपल्याला फुटाणे वगैरे आपण घरी करतो, तर ह्या चाळणीने आपण हे सर्व मीठ काढून ठेवू शकतो. आता कधी कधी आपल्याकडं बारीक वस्तू असतात तर त्या जाळीच्या चाळणीने गळून जातात. तर मग अशा प्रकारचे झारे आपण ठेवायचे, की जेणेकरून याच्यातून ती वस्तू गळणार नाही. तर आता हे बारीक बारीक वस्तू आहेत, पण ह्या खूप उपयोगी आहेत आपल्या किचनमध्ये. तर बघा, अशा पद्धतीने हे झारेसुद्धा आपल्या किचनमध्ये असायला हवे, की जेणेकरून आपल्याला त्याचा फार उपयोग आहे. आता पुढची वस्तू आहे तर हे आहे, आता छोटे छोटे आपले हे टोपले आहेत. तर याचासुद्धा खूप आपल्याला किचनमध्ये उपयोग होतो. आपल्याला रोज हाताखाली हे लागतातच, कारण पटकन आपण याच्यातून पाणी वगैरे, भाज्या वगैरे आपण नितळू शकतो. आता आपल्या जर थोड्या प्रमाणात असेल तर हे छोटं टोपलं वापरायचं, आणि मोठ्या प्रमाणात असेल तर ह्या मोठे वापरायचं. आणि हे आपल्याला समजा गरम ओतायचं असेल तर आपल्याला हाताला चटका बसू नये यासाठी हे दांडीचे टोपल्याचासुद्धा आपल्याला खूप यूज होतो. आणि आता हे जे आहे ते याच्यामध्ये आपल्याला पाणी घेऊन हे फक्त आपल्याला वरती ही टोपलं उचलून घ्यायचं, की जेणेकरून सर्व पाणी आपलं त्या टोपल्यामधून नितळून जातं. आणि हे जे आहे ते हे टोपीसारखं, ते हे आपल्याला तांदूळ वगैरे धुण्यासाठी खूप उपयोग आहे, की आपलं तांदूळ बेसिनमध्ये थोडेसुद्धा सांडले जात नाही. सर्व हे बारीक होलमधून सर्व पाणी निघून जातं. तिथं खूप उपयोगी अशी वस्तू आपल्या किचनमध्ये आहे. तर हे सुद्धा टोपले आपल्या किचनमध्ये नक्की असायला हवे. तर बघा मैत्रिणींनो, हे सुद्धा वस्तू आपल्याला खूप उपयोगाच्या आहेत किचनमध्ये.
आणि आता आपण बघणार आहोत मेजरिंग कप, मेजरिंग स्पून आणि मूदसाठी वापरण्यासाठी. आता देवासाठी आपण मूद तयार करतो त्यासाठी वापरात येणारे चमचे. आता बघा हे मेजरिंग स्पून आहेत, मेजरिंग कप आहेत. आता हे सुद्धा आपल्याला फार गरजेचं आहे. आता हल्ली सर्व मुलींना माप समजत नाही, त्याच्यामुळं हे आपल्या किचनमध्ये ठेवायलाच पाहिजे. हल्लीच्या सुनांसाठी तर हे गरजेचंच आहे ना. आता हे मूदसुद्धा आपण तयार करू शकतो. आता हे जे आहे तर हे तुम्हाला दाखवते. ते हे हातात घालून आपण गरम भांडं आपण पकडू शकतो बघा. अशा पद्धतीने हे आपण हातात घालायचं आणि भांडं आपण गरम भांडं इझिली पकडू शकतो. आता कधी कधी आपली चिमटा इकडं तिकडं जातो, मग हे आपल्या हाताखाली असलं तर आपण मोठं भांडंसुद्धा इझिली आणि खाली उतरून ठेवू शकतो बघा. आणि हे जे आता हे प्लास्टिक फायबरचे स्पून आहेत, तर हे आपण प्रत्येक पिठामध्ये आपण हे टाकू शकतो. आपल्याकडं वेगवेगळ्या प्रकारचे पीठ असतात. गव्हाचं पीठ, बाजरीचं पीठ, ज्वारीचं पीठ, ते प्रत्येक पिठामध्ये हे चमचे आपण टाकून ठेवायचे. आणि आता हे आहे सिलिकॉनचं इडलीसाठी वापरलं जाणारे मोल्ड आहेत बघा हे. आता कधी स्टीलच्या इडली पात्रामधून इडली इझिली निघत नाही, ती त्या पात्राला चिटकून राहते आणि इडली आपल्या व्यवस्थित होत नाही. मग अशा वेळेस हे मोल्ड खूप उपयोगाचे आहेत की या मोल्डमधून इझिली इडली निघते आणि घासायला पण, इडली पात्र घासायलासुद्धा बिलकुलही त्रास होत नाही. त्याच्यामुळे हे मोल्डसुद्धा आपल्याला फार गरजेचे आहेत. आणि ह्या वस्तू अगदी कमी किमतीमध्ये मिळतात. आवडल्यास धन्यवाद.